काय म्हणतात तर आज आपण करणार आहे एक रोमांचिक प्रवास सह्याद्री पर्वत श्रेणीतील एक अप्रतिम ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने गाजलेला किल्ला आहे। तर या किल्ल्याचं नाव आहे वासोटा किल्ला। तर आज हा आपण एक्सप्लोर करणार आहे। तर चला तर आता आमचं गाईड पुढे गेल्यात, आम्ही मागे राहिले, लवकर झालं पाहिजे। तर हे आहे सह्याद्री पर्वतांनी वेधलेलं कोयना धरणाचं बॅक वॉटर। तर आम्हाला किल्ल्यापर्यंत पोहोचायला 1 ते 1.5 तास लागला आणि या प्रवासात आम्हाला एक नवीन मित्रमंडळ मिळाला। तर आपण तिथे उतरून सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राकडे जाणार आहोत। लवकर पुढे जायला पाहिजे कारण सगळी पुढे गेल्या, एकटाच मागे राहिला। लवकर जायला पाहिजे, नुसतं व्ह्यू बघायचं विषय आहे काय। वातावरण आहे बघा, खतरनाक व्ह्यू आलाय, खतरनाक एकदम। तर बसण्यासाठी खूप चांगलं पाळणं केलेलं आहे, बघू शकता। परत सावलीत बसण्यासाठी ते छान झाडाखाली खुर्च्या देऊन ठेवलेल्या आहेत। जंगल बघत एंट्री झालेलं आहे। आता इथून ट्रेकिंग करत गडापर्यंत जायचं, चला। वातावरण शांत आहे, एकदम निवांत वाटायले, खतरनाक आले, खतरनाक। हा ट्रेकचा पहिला टप्पा आहे। या पहिल्या टप्प्यात आपल्याला हनुमान आणि गणपती बाप्पांचे दर्शन होते। तर इथून आपली खरी ट्रेकची सुरुवात होणार आहे। तर आपण चला बघा पुढे काय काय होते। 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि या किल्ल्याचं वर्चस्व छत्रपती शिवाजी महाराजांनी वाढवलं। मराठा साम्राज्याचा एक अभिन्न भाग बनवला या किल्ल्याला आणि मराठा आणि इंग्रजांच्या संघर्षाचा साक्षीदार आहे हा किल्ला। काय निवांत गार वाटायले, हिरवगार कमी लागलाय। पण विषय कसा आहे, आम्ही शिवरायांचे मावळा आहे।
त्यामुळे तटायचं काम नाही. हा व्याघ्रगडचा प्रवेशद्वार. व्याघ्रगड म्हणजे वासोटा किल्ला. वासोटा किल्ल्याचे दुसरे नाव व्याघ्रगड आहे. पूर्वी या किल्ल्याचा उपयोग तुरुंग म्हणून, कारवास म्हणून केला जात होता. शेवट आपण वासोटा किल्ल्याच्या टोकावर पोचलेला आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही, कसला भारी व्ह्यू आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सर्वांनी जय शिवराय लिहा.